नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या भेंडराच्या प्लॉटमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण प्लॉट जवळून पाहणार आहोत आणि भेंडीच्या पिकाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी देखील जाणून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता की सध्या प्लॉट खूप छान दिसत आहे। हिरवागार प्लॉट पाहिला की शेतकऱ्याला वेगळाच आनंद मिळतो। मित्रांनो, कोणतंही पीक लावणं सोपं असतं, पण त्याची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं। बी पेरल्यापासून शेतकरी रोज या पिकाकडे लक्ष देत असतो। सकाळी आणि संध्याकाळी प्लॉटमध्ये येऊन झाडांची वाढ पाहणं, पाण्याची गरज तपासणं आणि वेळेवर काम करणं ही सगळी कामं करावी लागतात। भेंडी हे असं पीक आहे की योग्य व्यवस्थापन केलं तर चांगलं उत्पादन मिळू शकतं। सुरुवातीला झाडांची वाढ थोडी हळू दिसू शकते, पण नंतर झाडं भरपूर वाढू लागतात। तुम्ही पाहू शकता की झाडांचा रंग हिरवागार आहे आणि वाढ देखील चांगली दिसत आहे। मित्रांनो, शेतात उभं असलेलं पीक पाहिलं की मेहनतीची आठवण होते। कारण प्रत्येक झाडामागे खूप मेहनत असते। जमीन तयार करण्यापासून ते बी पेरण्यापर्यंत, पाणी देण्यापासून ते तण काढण्यापर्यंत अनेक कामं करावी लागतात। भेंडीच्या पिकात वेळेवर पाणी देणं खूप महत्त्वाचं असतं। जास्त पाणी दिलं तर झाडांवर परिणाम होऊ शकतो आणि कमी पाणी दिलं तर वाढ कमी होऊ शकते। त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी देणं गरजेचं असतं। तण नियंत्रण देखील खूप महत्त्वाचं असतं। कारण तण वाढलं तर ते जमिनीतील अन्नद्रव्ये घेतं आणि पिकावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे वेळोवेळी तण नियंत्रण करणं आवश्यक असतं। मित्रांनो, शेतीमध्ये हवामानाची मोठी भूमिका असते। कधी खूप ऊन असतं, कधी अचानक पाऊस येतो, तर कधी वातावरण बदलतं। या सगळ्या गोष्टींचा परिणाम पिकावर होऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्याला सतत पिकाकडे लक्ष द्यावं लागतं। भेंडीच्या पिकात किडी आणि रोगांवर देखील लक्ष ठेवावं लागतं। झाडांची पाने, फुले आणि वाढ याकडे वेळोवेळी पाहणं गरजेचं असतं। योग्य वेळी लक्ष दिलं तर पिकाचं नुकसान कमी होऊ शकतं। मित्रांनो, भेंडीमध्ये नियमित तोडणी करणं देखील खूप महत्त्वाचं असतं। वेळेवर तोडणी केली तर झाडावर नवीन भेंडी येत राहते आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते। शेतीमध्ये कधी नफा तर कधी तोटा असतो, पण शेतकरी मेहनत करणं सोडत नाही। कारण त्याला माहिती असतं की मेहनतीशिवाय यश मिळत नाही। आज हा प्लॉट पाहून खूप आनंद वाटतोय। पुढे या पिकातून किती उत्पादन मिळेल आणि बाजारात कसा भाव मिळेल हे देखील पाहायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला हा भेंडराचा प्लॉट कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।